नमस्कार. आजच्या हॅपी रिच ॲडवायझर स्टोरीजच्या भागात आपल्यासोबत आहेत i4i इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे को फाउंडर मिस्टर महेश चव्हाण. मिस्टर महेश चव्हाण यांनी आपल्या करिअरची सुरुवात 2008 साली एक स्टॉक ब्रोकर म्हणून केली. स्टॉक ब्रोकर टू म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, जे की ते आज एक यशस्वी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. हा प्रवास त्यांनी कसा पूर्ण केला हे जाणून घेऊयात त्यांच्यासोबत चर्चा करता करता. नमस्कार मिस्टर चव्हाण. आज तुम्ही वेळ काढून या भागात आलात त्याबद्दल खूप खूप आभारी आणि तुमचं स्वागत. मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता आहे, तर तुम्ही आपला परिचय थोडक्यात करून द्या. नमस्कार आणि थँक्यू हॅपीनेस फॅक्टरीच्या हॅपी रिच ॲडवायझरमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल. प्रेक्षकांसाठी मी महेश चव्हाण, i4i इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा को फाउंडर. गेले 18 वर्ष आम्ही स्टॉक ब्रोकिंगपासून जो प्रवास सुरू झाला की लोकांना शेअर बाजारातून चांगले रिटर्न्स मिळवून देणं आणि एक संपत्ती निर्माण करण्याचा एक मार्ग मिळवून देणं, आणि मला वाटतं तो मार्ग हॅपीनेस फॅक्टरीपर्यंत आता पोहोचलेला आहे आणि त्याच मार्गातून आज इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे. वा, छान. पण तुम्ही स्टॉक ब्रोकिंगमध्ये आधी सुरुवात केली आणि मग तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनमध्ये आलात. पण एक्झॅक्टली हाच व्यवसाय तुम्ही का निवडलात? कुठून प्रेरणा मिळाली ह्या व्यवसायात येण्याची? याचे गोष्ट अशी की माझे पार्टनर मनोज आणि माझे वडील, दोघांचे वडील मुंबई पोलीसमध्ये होते. आणि आमच्या दोघांचा बॅकग्राऊंड असा होता की उद्योजकतेमध्ये जास्त जण होते. मी मूळचा सांगलीचा आहे आणि तो मूळचा साताऱ्याचा आहे. आणि इथे माझ्या रिलेटिव्हमधले बऱ्यापैकी लोक सोन्या चांदी व्यवसायामध्ये आहेत आणि त्याच्या इकडचे खूप सारे लोक कलर व्यवसायामध्ये मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर लेवलला आहेत. तर कुठेतरी आपल्याला पण उद्योग करायला पाहिजे आणि मग कोणता व्यवसाय याच्यात आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून होतो. आणि त्याच पिरियडमध्ये एक 2-3 केस स्टडीज आजूबाजूला घडल्या आणि जसं स्टीव्ह जॉब्स बोलतात की तुमच्या जीवनात कनेक्टिंग डॉट्स असतात, आणि त्या 2-3 केस स्टडीज घडल्या. त्याच्यातली 2 केस स्टडीज म्हणजे एका माझ्या रिलेटिव्हनी सांगितलं की त्यांच्या एका मित्रांनी त्यांना 94मध्ये इन्फोसिसचे शेअर्स घ्यायला सांगितले होते आणि ते त्यांनी घेतले नाहीत. आणि 2006मध्ये आफ्टर 12 इयर्स म्हणजे 12 वर्षानंतर आता त्याचे 1.5 करोड रुपये झालेले. बरोबर. आणि तशीच एक केस स्टडी की माझे मामांकडे कोलगेटचे शेअर्स होते आणि ते त्यांनी माझ्या नावावर केले. बरोबर. आणि 2-3 वर्षातच ते शेअर जवळपास डबल झाले. आणि इकडे FD डबल व्हायला एवढा वेळ लागतो आणि ह्या काळात, आणि ऑलरेडी कॉमर्स बॅकग्राऊंड होतो. आणि त्याचबरोबर एके ठिकाणी मी क्लासमध्ये नॉन टीचिंग फील्डमध्ये होतो, इकॉनॉमिक्स सब्जेक्ट शिकवायला, आणि तिथे शेअर बाजार जास्त जवळून कळाला. ह्या 2-3 घटना घडल्या आणि कळालं की अरे 10,000चे करोड होत आहेत. बरोबर. आणि आपण त्याच क्षेत्रामध्ये एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे, मुंबईत राहतोय. बरोबर. आणि आपल्याकडे भांडवल नाही आहे आणि आहे ते हजारोचं भांडवल आहे. हे हजारोचं भांडवल करोडो करायचा हा एकमेव माध्यम आहे आणि त्या माध्यमातून शेअर बाजारला कनेक्ट झालो. खूपच चांगला विचार ॲक्च्युली की तुम्ही तुमचं जे क्षेत्र तुम्ही अभ्यासासाठी निवडलं होतं तेच तुम्ही व्यवसायासाठी निवडलं, कारण की त्यात तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकता. पण मग हा जो व्यवसाय तुम्ही इतकी वर्ष केला, तो करता करता तुम्हाला अनेक अडचणी आल्या असतील किंवा तुमचे काही विनिंग मोमेंट सुद्धा असतील, तर त्याबद्दल काही सांगू शकाल? कुठचाही मार्ग म्हणजे बोलतात ना की स्वर्गाचं द्वार पोचण्यासाठी तुम्हाला खडतर प्रवास करावा लागतो. बरोबर. जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बोललं जातं की केदारनाथ म्हणजे स्वर्गाचं द्वार आहे. बरोबर. तर तसा हा प्रवास म्हणजे इथे कोणी मेंटर नव्हतं. शेअर बाजारमध्ये आम्ही 2006ला सुरुवात केली ॲज अ ट्रेडर म्हणून. माझा पार्टनर आहे तो मोतीलाल ओसवालला जॉबसाठी जॉईन झाला. मी MBA फिनान्सला गेलो, काहीतरी डिग्री पाहिजे की शेअर बाजार हँडल करायचं. आणि 2 वर्षात 2008ला आम्ही शेअर बाजारमध्ये स्वतःची फ्रँचायझी चालू केली एक छोट्या ब्रोकर बरोबर. पण 2006 ते 2008 तेजीचं मार्केट होतं, आम्ही चांगले पैसे कमवले. आणि 2008ची मंदी आली आणि त्या मंदीमध्ये लिटरली आमचे तर पैसे गेले, पण आमच्याबरोबर जे आमचे मित्र नातेवाईक होते त्यांचेही पैसे गेले. आणि लिटरली म्हणजे 14-15 लाख रुपयाचा लॉस अंगावर आला वयाच्या 22व्या वर्षी. बरोबर. जिथे कमाई 10,000 रुपये पण नव्हती, परंतु चांगली लोक आणि चांगले व्यक्ती जीवनामध्ये आले की ज्यांनी वेळोवेळी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही करत गेलो. आणि खरा प्रवास आमचा चालू झाला म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करून पाहिल्या. शेअर बाजार मंदीत होतं, मग कमोडिटी ट्रेडिंगमध्ये गेलो, तिथे 2-3 वर्षात चांगले पैसे कमवले. पण परत लक्षात आलं इकडे मंदी आली तर प्रॉब्लेम येईल. मग 2012ला वी जॉईन मोतीलाल ओसवाल
मग तिथे आम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, म्हणजे ज्या इन्व्हेस्टमेंटकडे आम्ही अट्रॅक्ट झालो होतो, तर की इन्फोसिसमध्ये 12 वर्षात 10,000चे होतात, तर ती इन्व्हेस्टमेंट नक्की कशी, ती आम्ही रामदेव अग्रवाल, मोतीलाल ओसवाल यांच्याकडून शिकलो. पण खरा टर्निंग पॉईंट आला तो म्हणजे की 2012ला एक रतन टाटांचं टाइम्स ऑफ इंडियामध्ये हेडिंग आली, म्हणजे असं त्यांचं आर्टिकल आलं होतं की त्यांनी लिहिलं होतं की ज्यांना स्वतःच्या बिझनेसमध्ये काही करायचं आहे, तर त्यांनी अमेरिकेमध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे ते बघा. मग तिथे कळालं की अमेरिकेमध्ये आपल्या क्षेत्रात वेल्थ मॅनेजमेंट चालू आहे आणि आज ना उद्या वेल्थ मॅनेजमेंट येणार, तर आपल्याला CFP करावं लागेल, बरोबर, म्हणजे फिनान्शियल प्लॅनिंग शिकावं लागेल. ज्या आधी फक्त फिनान्स माहिती होतं, शेअर बाजार ट्रेडिंग माहिती होतं, आणि तेव्हा कळालं की फिनान्शियल प्लॅनिंगचा मार्ग जो आहे तो मनी मॅनेजमेंट, कॅश फ्लो प्लॅनिंग, इन्शुरन्स प्लॅनिंग, मग गोल प्लॅनिंग, मग त्याच्यासाठी म्युच्युअल फंड पाहिजे, तर ह्याच्यातून आलं. आणि आपण फक्त टॉपला शेअर बाजारात खेळतो, जे टोटली चुकीचं आहे. आणि तसा 2012मध्ये आमचा ॲक्च्युअल प्रवास चालू झाला. ओके. मग तुम्ही आता तुमची रोजचा जो दिनचर्या असते, रोजचं जे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन रिलेटेड जे काही तुमच्या क्लायंट्स रिलेटेड काम असतं ते तुम्ही कसं हँडल करता? त्याच्या आधी मी अजून एक गोष्ट सांगेल की 2012मध्ये आम्ही म्युच्युअल फंड व्यवसायाला सुरुवात केली आणि हळूहळू ते पुढे जाताना, आणि तेव्हा 2012 ते 2016-17, 18पर्यंतचा जो काळ होता, KYC करा, एखाद्याची 10,000 रुपयाची SIP करायची आहे, मग त्याला 2,500च्या 4 SIP करायचे, तर प्रत्येक फॉर्म भरा, बरोबर, मग ते फॉर्म सबमिट करा AMCला. ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे अक्षरशः आम्ही वैतागून गेलो की कारण म्युच्युअल फंडमध्ये असं काही मोठं कमिशन नाहीये, बरोबर, की तुम्ही 10,000 रुपयाची SIP केली की लगेच तुम्हाला 100 रुपये मिळतील किंवा काय मिळतील, असं काही नाहीये, कारण इथे 5-5 रुपये कमिशन मिळतं. पण तो हेक्टिक होऊन झाला, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये ज्या जोशाने आलो होतो त्याचा वैताग यायला लागला. आणि वेगवेगळे सॉफ्टवेअर्स हे करून बघितले, फिनान्शियल प्लॅनिंग करायचे तर सॉफ्टवेअर्स नव्हते इथे. आणि हा प्रवास पूर्ण म्हणजे 5-7 वर्ष म्हणजे आम्ही एकाच लेवलला होतो असं बोलू शकतो. कारण नक्की करायचं कसं, कोणी मेंटर नव्हतं. मग 2012ला हितेश माळी म्हणून एक व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मोतीलाल ओसवाल ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये चांगलं काम करा तर गोल बेस इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला पाहिजे. आणि या प्रवासामध्ये 4-5 वर्ष गेली, कोणी भेटतच नव्हतं. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स यायचे, त्या सॉफ्टवेअर्समध्ये बग्स यायचे, बरोबर, SIP केल्या तर त्या वेगवेगळे डिडक्ट व्हायच्या नाहीत, बरोबर, मग तिथे कोणी मेंटर नव्हतं. मग अशा वेळेला मला हॅपीनेस फॅक्टरीचा कनेक्ट झाला. म्हणजे जे मी कागदावर करत होतो ते कोणीतरी टेक्नॉलॉजीच्या स्वरूपामध्ये बनवलेलं आहे. आणि ऑलरेडी अमर पंडित यांचं फिनान्शियल प्लॅनिंग चे खूप सारे पुस्तके मी वाचले होते, आणि ज्या व्यक्तीने स्वतः लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याची फर्म आहे, तर ब्लाइंडली ट्रस्ट ठेवला. आणि 2019 पासून खरं सांगायचं झालं तर आमचा म्युच्युअल फंडचा चांगल्या व्यवसायाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर कोविड आला याच्यामध्ये, तर हॅपीनेस फॅक्टरीमध्ये शिफ्ट होणं हा आमच्या जीवनातला एक जबरदस्त, आणि दॅट्स वाय आज आम्ही म्युच्युअल फंडमध्ये जे काही वर्ल्ड वाईड काम करतोय, बरोबर, कारण आमचे जवळपास 110 NRI क्लायंट्स आहेत, बरोबर, आणि हे ओनली पॉसिबल झालं हॅपीनेस फॅक्टरीमुळे. अच्छा, येस. म्हणजे मग आता तुम्ही जसं म्हणता की हे जे क्लायंट्स आहेत तुमचे NRI क्लायंट्स, ते हॅपीनेस फॅक्टरी मुळे तुम्हाला शक्य झाले, किंवा जो काय डेली बिझनेसमध्ये जे काय प्रोसेसेस आहेत तर त्याच्यामध्ये हॅपीनेस फॅक्टरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कशी मदत झाली? म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे की गव्हर्नमेंट आम्हाला बोलतं की यू आर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, बरोबर, ॲडवायझर नाही बोलत की तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे विक्रेते आहोत आम्ही. पण आम्ही विक्रेते आहोत तर आम्हाला एक सपोर्ट सिस्टीम स्ट्रॉंग असायला पाहिजे. जसं एक एशियन पेंट्सचा डिस्ट्रीब्युटर आहे तर त्याला रेग्युलर एशियन पेंट्स कडून कलर किंवा पेंट्स यायला पाहिजे, तेव्हा तो व्यवस्थितरित्या त्याला गाईड करता आलं पाहिजे, कोणाला कोणता एक्सटिरियरसाठी कोणता पेंट देऊ, इंटिरियरसाठी कोणता पेंट देऊ. पण खूपदा ॲडवायझरलाच माहिती नसतं. पण हॅपीनेस फॅक्टरीने आम्हाला हे शिकवलं की क्लायंटचे गोल कसे बनवायचे, रिटायरमेंटसाठी कोणती SIP करायची, मुलांच्या एज्युकेशनसाठी कोणती, इमर्जन्सी फंड कुठे पार्क करायचे, ह्या सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळाल्या. म्हणजे मी सांगेन असं की आज तुम्ही पाहिलं की सिनियर डॉक्टर बरोबर ज्युनियर डॉक्टर, म्हणजे एखाद्या सिनियर डॉक्टर बरोबर काम करण्यासाठी ज्युनियर डॉक्टर रांगा लावतात.
सिनियर लॉयर बरोबर काम करण्यासाठी ज्युनियर लॉयर बोलतात मी प्रॅक्टिस करतोय. म्हणजे ते 4-4, 5-5 वर्ष कुणाबरोबर तरी काम करतात आणि मग स्वतःची प्रॅक्टिस सेटअप करतात. पण म्युच्युअल फंड ॲडवायझरचं काय होतं की NISM ची एक्झाम दिली कुठच्या तरी नॅशनल डिस्ट्रीब्युटर बरोबर किंवा स्वतः AMC बरोबर टाईप होतात, पण इथे त्यांना स्वतःची अशी फिलॉसॉफीच काही नसते. मग इथे हॅपीनेस फॅक्टरीमध्ये आल्यामुळे एक फिलॉसॉफी मिळाली, एक स्ट्रक्चर मिळालं किंवा कशा पद्धतीने क्लायंटला हँडल करायचं आहे, तुम्ही क्लायंट बरोबर काय बोलायचं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळा ऑपरेशनल हेडॅक निघून गेला. सॉफ्टवेअर, आज सॉफ्टवेअरचं काय व्हायचं की सॉफ्टवेअर एखाद्या कंपनीकडून घेतलं, खूप म्युच्युअल फंड ॲडवायझर सॉफ्टवेअर यूज, पण ते सॉफ्टवेअर पुढच्या वर्षी राहील की नाही, ती कंपनी राहील की नाही माहिती नसतं. मग इथे काय की मी ज्या कंपनी बरोबर काम करतोय ती कंपनी माझ्यासोबत आहे. माझा कोणताही प्रॉब्लेम आला तर त्यांची ऑपरेशनल टीम आहे. मला एखाद्या क्लायंट बरोबर मीटिंग करायची आहे तर NRI क्लायंट बरोबर, आता तुम्ही ऑस्ट्रेलियाचा क्लायंट हँडल करताना वेगळं टॅक्सेशन आहे, गल्फचा क्लायंट हँडल करताना वेगळं टॅक्सेशन आहे, USA चा क्लायंट हँडल, मग तिथे मला सिनियर टीम ची मदत मिळाली. हे असे N नंबर ऑफ फीचर्स मला हॅपीनेस फॅक्टरीने दिले, सो दॅट मी कंटिन्युअसली फोकस करू शकलो माझ्या क्लायंटच्या गोल्सवर. म्हणजे कोणताच डॉक्टर गोळ्या बनवायला जात नाही, बरोबर. त्याला सिप्ला, बायोट, ॲबॉट वगैरे अशा सन फार्मा कंपन्या गोळ्या बनवून देतात. डॉक्टरचं काम आहे की त्यांना माझ्या क्लायंटला कोणता आजार झाला आणि त्याच्यानुसार त्याच्या कॅपॅसिटीनुसार, तो छोटा मुलगा आहे का, तो एजेड आहे का, त्याला डायबिटीस आहे का, मग त्याच्यानुसार त्याला किती MG ची गोळी द्यायची हे डॉक्टरचं काम. ही सगळी सपोर्ट सिस्टीम ॲज अ म्युच्युअल फंड ॲडवायझरला आम्हाला करून द्यायचं काम हॅपीनेस फॅक्टरी. ओके, म्हणजे एकंदरीत हॅपीनेस फॅक्टरी बरोबरचा तुमचा प्रवास खूप चांगला चालू आहे आणि तुम्हाला चांगली मदतही होते. पण असे अनेक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहेत ज्यांनी अजूनही पार्टनरशिप करण्याचा विचार नाही केला. तर तुमचा पार्टनरशिप करण्याबद्दल काय मत आहे, तुमचा त्यांच्यासाठी काय सल्ला असेल? बरोबर, याच्यामध्ये एकच आहे की म्युच्युअल फंड ॲडवायझरना मी एक सांगेन की जो मला बदल जाणवला की आम्ही आधी मोतीलाल ओसवाल बरोबर काम करत होतो, वेगवेगळ्या नॅशनल डिस्ट्रीब्युटर बरोबर काम करत होतो, ते ट्रान्झॅक्शनल बेस्ड प्लॅटफॉर्म होते, बरोबर. हॅपीनेस फॅक्टरीमध्ये मला गोल बेस्ड प्लॅनिंगचा प्लॅटफॉर्म मिळाला, जो भारतामध्ये खूप कमी जणांकडे अवेलेबल आहे. की तुम्हाला एखाद्या व्यक्तीची 10,000 रुपयाची SIP करायची आहे तर त्याला विचारू शकता की हे तुझ्या रिटायरमेंटसाठी आहे की मुलाच्या एज्युकेशनसाठी. नुसती 10,000 रुपयाची SIP केली तर तो फक्त रिटर्न चेस करत राहील आणि एखादं मार्केट जरा डाऊन झालं तर तो हताश होईल आणि काढून घेईल. जसं म्हणजे की जर मी आज माझ्या घरातून गाडी घेऊन निघालो, मला पर्पजच नाही काय करायचंय, तर ट्रॅफिक लागलं किंवा कुठे पाऊस आला, मी बोललो चला जाऊया घरी आणि पिक्चर बघत बसूया, बरोबर. पण मी हेच जर लोणावळ्याला चाललोय, मी कुठेतरी चाललो तर ट्रॅफिक जाम झालं तर मी कुठे हटणार नाही, का तर मला लोणावळ्याला जायचंय. मग मेन हॅपीनेस फॅक्टरीमध्ये आपल्याला ती फिलॉसॉफी मिळते. दुसरं की तुम्ही काय काय बघणार आहे. SIP डिडक्ट, आज तुमच्याकडे 50 क्लायंट असतील, उद्या 500 क्लायंट होतील, उद्या 1000 क्लायंट येतील, प्रत्येकाची 1000 रुपयाची SIP, कोणाची 1000 रुपयाची SIP असते, कोणाची 10 लाखाची SIP असते. हे ट्रॅक तुम्ही करणार आहे की क्लायंटला हँडल करणार आहे. म्हणजे आपण बघा खूपदा जत्रेमध्ये जातो किंवा एखाद्या एक्झिबिशनमध्ये जातो तर तिथे ओरडणारा असतो एक व्यक्ती, धोका 5, धोका 5, धोका 5, बरोबर. मग त्याला विचार काय आहे धोका 5, तो बोलतो त्या तिथे जा, मग तिथे विकणारा वेगळा असतो. पण इथे काय होतं, डिस्ट्रीब्युटर सगळं धोका 5 पण तोच ओरडत असतो, ऑपरेशन पण तोच बघत असतो. तर तुम्हाला जर क्लायंटसाठी व्हॅल्यू ॲडिशन जर काम करायचंय, नॉट व्हॅल्यू ॲडिशन जर तुम्हाला द्यायचं तर तुमच्या मागे हॅपीनेस फॅक्टरी सारखी एक स्ट्रॅटेजिक गोल प्लॅनिंग करणारा, टेक्नॉलॉजी देणारा प्लॅटफॉर्म प्लस तुम्हाला मेंटर करणारी टीम असायला पाहिजे. कारण तुम्ही N नंबर ऑफ क्लायंटचे 100-200 करोड तुम्ही मॅनेज करत असता, तुम्हाला मॅनेज करणारं कोण आहे. जसं आज ॲथलीट प्लेअर असतात त्या प्रत्येकाचे कोच असतात. सचिन तेंडुलकरचा कोच आहे, विराट कोहलीचा कोच आहे, म्हणजे प्रत्येक फिजिओथेरपी कोच वेगळा, प्रॅक्टिसचा म्हणजे त्यांचा स्पोर्ट्सचा कोच वेगळा, त्यांचा डाएट कोच वेगळा. आपला कोच कोण आहे, करेक्ट, बरोबर. आणि हॅपीनेस फॅक्टरी हॅपी रिच म्हणजे क्लायंटला हॅपी रिच बनवण्याआधी पहिला हॅपी रिच ॲडवायझर बनवते, बरोबर. आणि जोपर्यंत हॅपी रिच ॲडवायझर बनणार नाही तोपर्यंत हॅपी रिच क्लायंट कसा होणार. तुम्ही प्रत्येक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला हे सांगेन की एकदा तुम्ही 2 तास काढून जर फक्त हॅपीनेस फॅक्टरीचा पोर्टल जर तुम्ही बघाल तर तुम्ही वेडे व्हाल अक्षरशः. म्हणजे त्या पद्धतीचं हे तुम्ही घ्या आणि देन तुम्ही डिसिजन घ्या, बरोबर. येस. मला अजून असं विचारायचं आहे की
सतत येणारे जे रेग्युलेशन्समध्ये चेंजेस आहेत बरोबर. एमव्ही कडून किंवा काय, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला हॅपीनेस फॅक्टरीकडून काही विशेष असं हे मिळतं का सपोर्ट किंवा काही की ज्यामुळे तुम्हाला ते इझी जातं करायला? आम्हाला हॅपीनेस फॅक्टरी टू एव्हरी फ्रायडे आमचं ऑफिस अवर्स म्हणून घेतलं जातं. त्याच्यामध्ये आम्ही आठवड्यातून तो 1 तास दिला, बरोबर. ते आमची टीम आहे, तर त्यामुळे जे काही कंप्लायन्सचे चेंजेस आहेत ते आम्हाला लाईव्ह ऐकायला मिळतात, तिथे लाईव्ह आन्सर्स मिळतात. त्यामुळे मला कुठचं सेबीमध्ये काय झालंय मला रोज बघायची गरज नाही, बरोबर. मला माहिती आहे, जसं पंतप्रधान मोदी एव्हरी सॅटर्डेला मन की बात घेतात वेगवेगळ्या विषयावर, तर इथे ऑफिस अवर्समध्ये कंप्लायन्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, ते सॉल्व्ह केले जातात. तुम्हाला वेगळी कुठची गोष्ट करावीच लागत नाही, बरोबर. आणि मेन म्हणजे की इथे ते स्वतः आज हॅपीनेस फॅक्टरी स्वतः एक मोठी फर्म आहे. ते स्वतः लास्ट 20 इयर्स मोठ्या लेवलला फंड मॅनेज करते, सो दॅट त्यांच्यासाठी जे कंप्लायन्स ते करतात तेच आमच्यासाठी हे करतात. त्यामुळे आम्ही ब्लाइंडली हे असतो, बरोबर. आणि तिथे प्रत्येक गोष्टीसाठी कंप्लायन्सची टीम वेगळी आहे, ऑपरेशनल टीम वेगळी आहे, सेलसाठी टीम वेगळी आहे. हा एक फायदा त्या पद्धतीने मिळतो. बरोबर. मग पण ह्या पूर्ण प्रवासामध्ये, या पार्टनरशिप नंतर तुम्हाला असं कधी वाटलं का की तुमच्या स्वतःच्या कंपनीचं अस्तित्व तुम्ही कुठेतरी हरवून बसल्या किंवा काय, की तुम्ही इंडिपेंडेंटली व्यवस्थित करू शकता का? याच्यामध्ये कुठेच मला माझ्या कंपनीचं अस्तित्व गेलं किंवा काही हे झालं, काहीच नाही. उलट माझी ब्रँड आयडेंटिटी वाढली. कारण जेव्हा मी सांगतो की इंडियातला एक टॉप 5 फायनान्शियल फर्म हॅपीनेस फॅक्टरी येते आणि मी त्यांच्याबरोबर असोसिएट आहे, अमर पंडित सर आहेत, ज्यांची आत्ताच्या घडीला इंडियामध्ये फिनान्शियल प्लॅनिंग बुक्समध्ये टॉपला ते आहेत, बरोबर. आणि अशा व्यक्तीबरोबर मी काम करतो, अशा व्यक्तीच्या मेंटरशिप खाली मी जेव्हा काम करतो, त्यावेळी ऑटोमॅटिक माझी ब्रँड आयडेंटिटी वाढते. जसं आज आपण बोललो की मारुती सुझुकी, हिरो होंडा हे कोलॅबोरेशन होतात, बरोबर. तर हे कोलॅबोरेशन आहे की i4i इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड एक सेट ऑफ क्लायंट हँडल करू शकते. पण जर मला हॅपीनेस फॅक्टरीच्या टेक्नॉलॉजी, हॅपीनेस फॅक्टरीच्या स्ट्रॅटेजीज जेव्हा मिळतात, तेव्हा मी n नंबर ऑफ क्लायंट बरोबर काम करू शकतो, बरोबर. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये न जाता की प्लॅटफॉर्म बनवा, त्याच्यावर खर्च करा, ती टीम लावा टेक्नॉलॉजीची, हे सगळं मला तिथून मिळतं, बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं हॅपीनेस फॅक्टरीबद्दल मी सांगेन की जे युनिक आहे, USP आहे, जे मला जास्त भावलं, की आज एखादा डिस्ट्रीब्युटर बंद झाला तर त्याच्या फॅमिलीला म्युच्युअल फंड बिझनेसबद्दल काय माहिती असतं, बरोबर. आज आपण बघतो एखादी ॲक्सिडेंट होतात मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कुठे, आज कुणाच्याही लाईफची काही शाश्वती राहिलेली नाहीये. मग एवढं 18 वर्ष काम करायचं, क्लायंट गोळा करायचे, आणि त्यानंतर आपल्याला काही झालं तर डायरेक्ट बिझनेस झिरो होतो, बरोबर. हॅपीनेस फॅक्टरीने सर्वात मोठं जर काय दिलंय की जी MOU ॲग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये सक्सेशन प्लॅनिंग केलेलं आहे. आज तुम्ही सांगा, एखादं हॉटेल व्यावसायिक बंद झालं तर त्याची फॅमिली ते हॉटेल हँडल करू शकेल का? खूप चॅलेंजेस येते, बरोबर. मुलं लहान असतील, ती स्त्री एकटी आहे, ते हॅपीनेस फॅक्टरीमध्ये सक्सेशन प्लॅनिंग मध्ये उद्या मला काही झालं, माझ्या पार्टनरला काही झालं किंवा आम्हा दोघांनाही काही झालं, तर हा बिझनेस, ह्याच्यातून जे काही रॉयल्टी इन्कम आहे तो माझ्या फॅमिलीला देण्याची शाश्वती पहिल्या दिवशी देतात, बरोबर. हा एक वेगळा USP आहे. म्हणजे जे 50-60 मध्ये जे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, आज 7 दिवसापूर्वी कोटक महिंद्रा बँकचे उदय कोटक बोलतात, आम्हाला चॅलेंजेस आहे की आमची नेक्स्ट जनरेशन आमच्या व्यवसायात येत नाहीये, बरोबर. म्हणजे ज्यांचे हजारो करोडची एम्पायर आहे त्यांची नेक्स्ट जनरेशन येत नाहीये, तर इथे म्युच्युअल फंड ॲडवायझरची जनरेशन येईल की नाही, पण इथे हॅपीनेस फॅक्टरी तो पण सपोर्ट देते, बरोबर. म्हणजे हे इट्स अ लाईफ प्लॅनिंग फॉर ॲडवायझर्स. हॅपीनेस फॅक्टरी इज अ लाईफ प्लॅनिंग फॉर ॲडवायझर्स. येस, अगदी बरोबर. तुम्ही जेव्हा हे डिसिजन घेतलं, निर्णय घेतला की आता पार्टनरशिप करायची आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या क्लायंट्स बरोबर काही संवाद साधला असेल, तेव्हा त्यांचा प्रतिसाद कसा होता? त्यांचा प्रतिसाद, कारण आम्ही व्यवस्थितरित्या हॅपीनेस फॅक्टरीच्या टीमनी आम्हाला गाईड केलं की कशा पद्धतीने हे करायचं. आम्ही आमच्या क्लायंटला एकच सांगितलं की तुमची आत्तापर्यंत आपली जी इन्व्हेस्टमेंट होती ही ट्रान्झॅक्शनल प्लॅटफॉर्मवर होत होती, म्हणजे ते आत्ताचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते सेम आपल्या बँक अकाउंट सारखे, पैसे आले पैसे गेले, तसं SIP आल्यात इथे फक्त आपल्याला प्रॉफिट दिसतं. सर, तुम्हाला असा प्लॅटफॉर्म आवडेल का की ज्याच्यावर तुम्हाला दिसतंय की तुमची ही 1 लाख रुपयाची SIP जाते, त्यातली 35,000 गोईंग फॉर युअर रिटायरमेंट प्लॅनिंग, 20,000 going for your first child education, 20,000 going for your second child education, 20,000 going for your Europe trip,
असं पाहायला आवडेल का? अरे आवडेल, मग मी तुम्हाला प्रेझेंटेशन देतो. हो. बरोबर, तुम्हाला वाटलं तर त्या प्लॅटफॉर्मवर आपण शिफ्ट होऊया स्ट्रॅटेजिकली, कुठचंही तुमच्या आत्ताच्या चालू असलेल्या इन्व्हेस्टमेंटला नुकसान न करता. बरोबर. आणि त्या पद्धतीने ज्या ज्या क्लायंटला दाखवलं त्या सर्व क्लायंटला तो प्लॅटफॉर्म आवडला. बरोबर. आणि जेव्हा सांगतो की बाबा हा ह्या लेवलचा प्लॅटफॉर्मच नाही आहे अवेलेबल. बरोबर. आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे की जसं ॲपल फोन आहे, बरोबर, अँड्रॉइड फोन आहे, जेव्हा ज्या क्लायंटला प्लॅनिंग कळतं ना, मग त्याच क्लायंटला आम्ही ह्या पद्धतीने हे दाखवलं. पण आता खूप बाकीच्या क्लायंटचं पाहून किंवा आम्ही ह्याचे प्रेझेंटेशन्स घेतले, अरे मला हा प्लॅटफॉर्म पाहिजे इथे, आणि त्यामुळे सोपं झालं, असं काही अवघड काही झालं नाही. वा, खूप छान. खूप चांगलं वाटलं तुमच्याबरोबर चर्चा करून, तुमच्याबद्दल अधिक माहिती मिळवल्यामुळे. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. येस, आणि ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्स अ लॉट.